आपण आलो आहोत ग्रँड मरायमध्ये गूजबेरी फॉल्स। या सगळ्या टॅक्सीडर्मी आहेत। किती सगळे गूज बसले आहेत तुम्ही बघू शकतात। ब्लॅक बीच हा समुद्र नाहीये। सो दिस इज ब्लॅक बीच। अप्पर फॉल, मिडल फॉल आणि लोअर फॉल्स। जगातले सगळ्यात बेस्ट डोनट्स। वा हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। आजचा आपला ट्रिपचा तिसरा दिवस आहे। आपण आलो आहोत ग्रँड मरायसमध्ये। ग्रँड मरायसमध्ये आपण आलेलो आहोत आर्टिस्ट पॉइंटवर। आर्टिस्ट पॉइंट हा एक लेकचा किनारा आहे आणि कसा आहे व्ह्यू ते मी तुम्हाला दाखवते। आणि हा आर्टिस्ट पॉइंटवरचा पेबल बीच आहे। ग्रँड मरायमधल्या आर्टिस्ट पॉइंटवर आपण आलो आहोत आणि हा आर्टिस्ट पॉइंटवरचा पेबल बीच आहे। पेबल बीच म्हणजे हा नॅचरल बीच नाही आहे, जो निसर्गतः आपण बीचेस बघतो आपल्या भारतात तसे हे बीचेस नाही आहेत। हे बीच इकडच्या गव्हर्नमेंटने लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी तयार केलेले आहेत। हे लोकांसाठी तयार करण्यात आलेले बीच आहे। विधान हाय, कुठे आलास? ग्रँड मरायसमध्ये। ओ माय गॉड, येस, जंगलमध्ये आलो आपण। आवडतंय का रे तुला? विधान इकडे बघ ना, हे बघ ना काय बीच आहे का रे हा? ये इकडे चल। मग काय लेकवर आलोय आपण। चल इकडे पिलू, जोरात टाक, जोरात। हे बघ कसा आवाज येतो। हा पेबल बीच जो आहे तो अगदी मार्केटमध्ये आहे, मध्यवस्तीत। सो मार्केटमध्ये तुमची खरेदी करून झाल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होण्यासाठी म्हणून या बीचवर येऊ शकतात। असं रिलॅक्सेशन पर्पजसाठी गव्हर्नमेंटने बनवलेले हे बीचेस आहेत। ओके ओके, हेवी दे। आता आम्ही लंचसाठी चाललो आहोत ब्लू वॉटर कॅफे म्हणून। असं सगळं बघितलं की झणझणीत चिकन किंवा मटनचा रस्सा आठवतो। हाय हॅलो नमस्कार। आंटी कशी म्हणते म्हण? हाय हॅलो नमस्कार। वाव, चलो स्टेप स्टेप। वाव, छान आहे ना? नाइस। कुठे आलो रे विधान आपण? बघ ना कुठे नेत आहे तुला। थांब। कुठे आलो आपण? बस सियाना जवळ बस। ग्रँड मरायमधल्या या आर्टिस्ट पॉइंटवर आपण आलो आहोत। तर याचा इतिहास असा आहे की ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यातून जो लावा निघाला तो ह्या नदीच्या पाण्यात जाऊन मिळाला आणि त्याचं टेम्परेचर कमी होऊन गेलं। तर हे तापमान बदलामुळे त्या लावाचं रूपांतर दगडांमध्ये झालं कालांतराने। खूप वर्ष झाले या घटनेला, पण इतिहास असं सांगतो की ह्या लावाचं रूपांतर त्या दगडांमध्ये झालं आणि त्यामुळे तुम्हाला हा शेप असा दिसेल। तर हा आर्टिस्ट पॉइंट तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा।
that the best weekend ever. Yeah. I don't think. तुम्हाला आपल्या भारतातील कुठला बीच आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण ट्राय करणार आहोत जगातले सगळ्यात बेस्ट डोनट्स. सो मी तुम्हाला दाखवते. आपण ऑर्डर करूया, बघूया. ये विधान बघ बाबा कुठे गेला. आणि खरोखर इथले डोनट्स अप्रतिम आहेत. कधी तुमचा येण्याचा योग आला तर नक्की ट्राय करा. आपले वर्ल्ड्स बेस्ट डोनट्स ट्राय करून झाले, अप्रतिम होते. आणि आता हॉटेलवर परत जात असताना एक अतिशय सुंदर दृश्य दिसलं. मी गाडीतून खाली उतरले आणि शूट केलं मी. तर तुम्ही इथे बघू शकतात किती सगळे गूज छान समूहाने तलावाच्या किनाऱ्यावर बसले आहेत. तर हे आहेत कॅनेडियन गूज आणि किती सुंदर दृश्य आहे तुम्ही बघू शकतात. आपण हॉटेलवर पोहोचून गेलो आहोत आणि आता आपण सगळे स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत. मी फर्स्ट टाइम अशा हॉट पूलचा एक्सपिरियन्स घेणार आहे, ज्यामध्ये पाण्याचं टेम्परेचर मेंटेन करून पाणी गरम ठेवले जातं. आजचा आपला ट्रिपचा चौथा आणि शेवटचा दिवस. आज आपण घरी जाण्यासाठी निघणार आहोत, पण त्या अगोदर आपण 2-3 जागा एक्सप्लोअर करणार आहोत. आपण अजून ग्रँड मरायसमध्ये आज आहोत. तर ग्रँड मरायसमधला आपला शेवटचा दिवस आणि ट्रिपचा पण शेवटचा दिवस. सो अगोदर आपण जाणार आहोत ब्लॅक बीचवर. सो बीचवर मस्त एन्जॉय करूया. ही लहान मुलं छान खेळतील बीचवर. त्यानंतर आपण जाणार आहोत गुजबेरी फॉल्सवर. तिथे छोटासा वॉटरफॉल आहे, तर ते सुद्धा एन्जॉय करूया. आणि वॉटरफॉल झाल्यानंतर आपण लंचसाठी जाणार आहोत. आपण घरी जाण्यासाठी निघणार आहोत, कारण संध्याकाळपर्यंत आपल्याला घरी पोहोचायचं आहे. ट्रिपचा चौथा आणि शेवटचा दिवस कसा असणार आहे ते बघूया. आणि आपण आलो आहोत ब्लॅक बीच कडे. मज्जा करणार आहोत. हो ना विनू? आपण कुठे आलो बघ विधान? ब्लॅक बीच. आणि आपण आलो आहोत ग्रँड मरायस मधल्या ब्लॅक बीचवर. तर अमेरिकेतील बीच कसे असतात ते बघूया. आणि ब्लॅक बीच हा समुद्र नाहीये, हा लेक आहे. प्रचंड मोठा आहे. बघून असं वाटतं की तो समुद्र आहे, पण तो लेक आहे. तर ब्लॅक बीच कसा आहे बघूया. आणि आता आम्ही बीचवर खेळणार आहोत. हो ना विदू? चला या चला. ब्लॅक बीच स्टेट पार्क असं एक स्टेट पार्क आहे आणि त्यामध्ये हा बनवलेला ब्लॅक बीच आहे, जो मॅनमेड आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो लावा निघाला होता, ज्याचं रूपांतर काळ्या दगडांमध्ये झालं, त्यामुळे याला ब्लॅक बीच किंवा ब्लॅक बीच स्टेट पार्क असं नाव पडलं. बाबा ब्लॅक टी मिळणार आहे. आणि हे आहे गुजबेरी फॉल स्टेट पार्क. आणि या सगळ्या टॅक्सीडर्मी आहेत. मी तुम्हाला बाकी पण दाखवते. नेम दॅट रॉक. वेगवेगळ्या टाईपचे रॉक्स ठेवलेत.
You actually want to walk on a trail, like a hike. Okay, I just want to see it. Okay. जॅकेट घालूनच फिरावं लागतं कारण खूप थंडी आहे आणि विशेषतः पाण्याजवळ जास्त थंडी वाजते, त्यामुळे आम्ही जॅकेट घालून आलो आहोत. अमेरिकेतील सगळ्या फेमस वॉटरफॉल्सपैकी एक हा आहे गूसबेरी फॉल्स. तर आणि त्यापैकी हा आहे मिडल फॉल. तर इथे 3 टाईपचे फॉल आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं, अप्पर फॉल, मिडल फॉल आणि लोअर फॉल. तर प्रत्येक लेव्हलवर जाण्यासाठी बऱ्यापैकी ट्रेलवर तुम्हाला हायकिंग करून जावं लागतं. तर तुम्ही तिन्ही ठिकाणी पोहोचू शकतात. कोण आहे तिकडे? आणि हा आहे अप्पर फॉल्स. तर आय थिंक कसं आहे की हा जो गूसबेरी फॉल आहे याचं त्यांनी 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलं आहे, अप्पर फॉल, मिडल फॉल आणि लोअर फॉल. तर तुम्ही वरच्या साईडनं पण फॉलला बघू शकतात, मिडल साईडनं बघू शकतात आणि लोअर साईडनं बघू शकतात. तर तिन्ही वॉटरफॉल तोच आहे, पण तुम्ही 3 ठिकाणून वॉटरफॉलला बघू शकतात. असं त्यांनी 3 ठिकाणी डिवाईड केलं आहे. तर आपण आलो आहोत अप्पर फॉलवर आणि त्यातला अप्पर फॉल जो आहे तर त्यांनी त्याच्यासाठी इतका छान रस्ता बनवला आहे की तिथे लहान मुलंसुद्धा चढून जाऊ शकतात. तुमच्यापैकी वॉटरफॉल किती जणांना आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अमेरिकेतील वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. 2 पिल्लांना घेऊन ऋषू उतरताय. से हाय. हॅलो हॅलो. हळू हळू हळू. आणि आता आम्ही मॅगडीमध्ये आलो आहोत लंचसाठी, कारण इकडे फार काही ऑप्शन्स नाही आहेत. इंडियन रेस्टॉरंट पण जवळपास नाही आहे. सो आम्ही मॅगडीमध्ये आलो आहोत लंचसाठी. ड्यूलूथ आणि ग्रँड मरायसची संपूर्ण ट्रिप तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.